ओके, नाव आय एम रीडिंग अ बुक म्हणजे मी सध्या पुस्तक वाचत आहे. मी सध्या टीव्ही पाहत आहे. Now I am watching a TV. नाव आय एम वॉचिंग अ टीव्ही. मी सध्या क्रिकेट खेळत आहे. Now I am playing a cricket. नाव आय एम प्लेइंग अ क्रिकेट. ओके. तो माझ्यासमोर बसलेला आहे. तो माझ्यासमोर बसलेला आहे. कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? He is तो sitting in front of me. हां, ही इज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी. बरोबर आहे. ही इज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी. माझ्याजवळ 2 पुस्तके आहेत. I have two books. आय हॅव 2 बुक्स. त्याचं नाव रोहन आहे. His name is Rohan. हिज नेम इज रोहन. तो डॉक्टर आहे. He is doctor. ही इज अ डॉक्टर. ओके. त्याच्याजवळ एक हां, ही इज अ डॉक्टर. तो एक डॉक्टर आहे. त्याच्याजवळ एक हॉस्पिटल आहे. He have a hospital. ही He हॅज अ have a हॉस्पिटल. hospital. ही हॅज अ हॉस्पिटल किंवा ही हॅव अ हॉस्पिटल म्हटलं तरी चालतं. ओके. ही हॅज अ हॉस्पिटल म्हणजे त्याच्याजवळ एक दवाखाना आहे. ओके. माझ्याजवळ एक गाडी आहे. I have a bike. I have a cow. आय हॅव अ कार. ओके. आय हॅव अ कार म्हणजे माझ्याजवळ एक गाडी आहे किंवा आय हॅव अ बाईक माझ्याजवळ एक गाडी आहे. कार म्हणू शकता, बाईक म्हणू शकता. ओके. ओके. आय हॅव अ बाईक माझ्याजवळ एक गाडी आहे किंवा आय हॅव अ कार माझ्याजवळ एक गाडी आहे. ओके. तुमच्याजवळ कोणती कार आहे? Which car do you have? बरोबर आहे. विच कार डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ कोणती कार आहे? तुमच्या शाळेचं नाव काय आहे? What is your school name? व्हॉट इज What युअर is स्कूल? your school name? बरोबर आहे. व्हॉट इज युअर स्कूल नेम म्हणजे तुमच्या शाळेचं नाव काय आहे? तुमच्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? How many teachers in school? How हाऊ many teachers in the school? हाऊ मेनी टीचर्स इन युअर स्कूल? हाऊ मेनी टीचर्स इन युअर स्कूल म्हणजे तुमच्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? हाऊ मेनी टीचर्स इन युअर स्कूल? ओके. तुम्हाला इंग्लिश विषय कोण शिकवतो? Who is teaching English subject? हू Who teaching English? हां, हू टीच यू इंग्लिश सब्जेक्ट. काय म्हणायचं आपल्याला? हू टीच यू इंग्लिश सब्जेक्ट. हू टीच यू इंग्लिश सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला इंग्लिश विषय कोण शिकवतं? थोडंसं माईक ऑफ ठेव जा. हू टीच यू इंग्लिश सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला इंग्लिश विषय कोण शिकवतं? ओके. तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? How many students in your class? बरोबर आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स इन युअर क्लास? Hello. हाऊ मेनी स्टुडंट्स इन युअर क्लास म्हणजे तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? ओके. तुम्हाला चहा प्यायला आवडतो का? Do you like drink tea? हां, व्हेरी नाईस. डू यू लाइक टू ड्रिंक अ टी? डू यू लाइक टू ड्रिंक अ टी म्हणजे तुम्हाला चहा प्यायला आवडतो का? तुम्ही चहा कधी पिता? तुम्ही चहा कधी पिता? कसं म्हणणार आपण? When do you drink tea? Which time you वेअर drink tea? हां, बरोबर आहे. व्हेन डू यू ड्रिंक अ टी? व्हेन डू यू ड्रिंक अ टी म्हणजे तुम्ही चहा कधी पिता? मी दररोज सकाळी 1 कप चहा पितो. Every day morning I drink a tea. हां, एव्हरी डे मॉर्निंग आय ड्रिंक अ कप ऑफ टी किंवा आय ड्रिंक अ कप ऑफ टी एव्हरी डे मॉर्निंग. आय ड्रिंक अ कप ऑफ टी एव्हरी डे मॉर्निंग म्हणजे मी दररोज सकाळी 1 कप चहा पितो. ओके. तुमच्याजवळ मोबाईल आहे का? You तुमच्याजवळ have a mobile? डू यू हॅव अ मोबाईल? काय म्हणायचं आपल्याला? डू यू हॅव अ मोबाईल म्हणजे तुमच्याजवळ मोबाईल आहे का? प्रश्नार्थक वाक्य आहे. डू नी सुरू करायचं. डू यू हॅव अ मोबाईल म्हणजे तुमच्याजवळ मोबाईल आहे का? तुमच्याजवळ कोणता मोबाईल आहे? Which mobile do you have? विच मोबाईल डू यू हॅव? बरोबर आहे. विच मोबाईल डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ कोणता मोबाईल आहे? ओके. तुम्ही हे पुस्तक वाचलं का? तुम्ही हे पुस्तक वाचलं का? कसं म्हणाल Do आपण? you read this book? बरोबर आहे. डू यू रीड धिस बुक? डू यू रीड धिस बुक म्हणजे तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? हे पुस्तक कोणाचं आहे? कसं म्हणणार आपण? हे पुस्तक Whose कोणाचं आहे? this book? हां, हुज धिस बुक इज?
हुज दिस बुक इज म्हणजे हे पुस्तक कोणाचं आहे. ओके. तुम्ही काल कुठे होतात? Where are you yesterday? वेअर वर यू येस्टरडे म्हणायचं आपल्याला. काय म्हणायचंय? वेअर वर यू येस्टरडे. यू कॅन से Where were you yesterday? हा वेअर वर यू येस्टरडे म्हणजे तुम्ही काल कुठे होतात. ओके. तुम्ही काल शाळेमध्ये होतात का? तुम्ही काल शाळेमध्ये होतात का? Yesterday, are you in school? हा तसं म्हटलं ते चालतं. येस्टरडे आर यू इन द स्कूल किंवा यू आर इन द स्कूल येस्टरडे असं म्हटलं तरी चालतं. किंवा वर यू इन द स्कूल येस्टरडे. वर यू इन द स्कूल येस्टरडे म्हणजे काल तुम्ही शाळेत होतात का? वर यू इन द स्कूल येस्टरडे म्हणजे काल तुम्ही शाळेत होतात का? ओके. तुम्ही मला तुमचा पेन देऊ शकता का? तुम्ही मला तुमचा पेन देऊ शकता का? तुम्ही मला You, तुमचा बोला. प्रॅक्टिस करा. बोलण्याची प्रॅक्टिस करा. कुठं चुका होईन याच्याकडे लक्ष देऊ नका. you, your pen, please. हा आपण म्हणू शकतो You, तुम्ही मला you, तुमचा कॅन यू गिव्ह मी युअर पेन. काय म्हणणार आपण? कॅन यू गिव्ह मी युअर पेन. कॅन यू गिव्ह मी युअर पेन म्हणजे तुम्ही मला तुमचा पेन देऊ शकता का? कॅन यू गिव्ह मी युअर पेन आपण असं म्हणू शकतो. कॅन यू गिव्ह मी युअर पेन तुम्ही मला तुमचा पेन देऊ शकता का? ओके. तुमच्याजवळ किती पेन आहेत? How many pens do you have? बरोबर आहे. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ किती पेन आहेत. ओके. तुम्हाला लाल पेन आवडतो का? तुम्हाला लाल Do पेन you like आवडतो? red pen? Do बरोबर you आहे. डू like यू red pen? हा डू यू लाईक रेड पेन म्हणजे तुम्हाला लाल पेन आवडतो का? ओके. तुम्ही तुमच्या मित्राशी बोलता का? तुम्ही तुमच्या मित्राशी बोलता का? Do you talk your friend? डू यू टॉकिंग विथ युअर फ्रेंड्स असं म्हणायचं आपल्याला. डू यू टॉकिंग विथ युअर फ्रेंड्स तुम्ही तुमच्या मित्राशी बोलता का? डू यू टॉकिंग विथ युअर फ्रेंड्स. तुम्हाला तुमच्या मित्रासोबत खेळायला आवडतं का? कसं म्हणाल आपण? तुम्ही do you म्हणाल like तुमच्या to play your Do डू you यू like लाईक to play with your डू friend? यू डू यू लाईक टू प्ले विथ युअर फ्रेंड्स. डू यू लाईक टू प्ले विथ युअर फ्रेंड्स. तुम्हाला तुमच्या मित्रासोबत खेळायला आवडतं का? डू यू लाईक टू प्ले विथ युअर फ्रेंड्स. ओके. तुमची शाळा कधी चालू होते? तुमची शाळा कधी चालू होते? तुमची शाळा कधी चालू होते? कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? तुमची शाळा कधी चालू होते? कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? वेन डू यू युअर स्कूल स्टार्ट असं म्हटलं तरी चालतं. वेन डू युअर स्कूल स्टार्ट. वेन डू युअर स्कूल स्टार्ट म्हणजे तुमची शाळा कधी चालू होते किंवा वेन यू स्टार्ट युअर स्कूल. वेन यू स्टार्ट युअर स्कूल तुमची शाळा कधी चालू होते. ओके. मी हे पुस्तक घेऊ का? कसं म्हणणार आपण? मी हे पुस्तक घेऊ का? I give that book. can I take can I take this book? बरोबर आहे. कॅन आय टेक दिस बुक. कॅन आय टेक दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक घेऊ का? ओके. कॅन आय टेक दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक घेऊ का? ओके. ओके. माझ्या मित्राचं घर माझ्या घरापासून जवळच आहे. माझ्या मित्राचं घर माझ्या घरापासून My जवळच friend आहे. was nearby my house. बरोबर आहे. माय फ्रेंड्स हाऊस नियर बाय माय हाऊस. माय फ्रेंड्स हाऊस नियर बाय माय होम असं म्हटलं तरी चालतं. माय फ्रेंड्स हाऊस नियर बाय माय होम. ओके. मी सकाळी लवकर उठतो. I wake up early in the morning. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी उठल्यानंतर मी दोन दोन ग्लास दूध पितो. When I wake up, I drink 2 glass of milk. बरोबर आहे. वेन आय वेक अप आय ड्रिंक 2 ग्लास ऑफ वॉटर. सॉरी मिल्क. वेन आय वेक अप आय ड्रिंक 2 ग्लास ऑफ मिल्क. ओके. मला चहा प्यायला खूप आवडतो. मला चहा प्यायला खूप आवडतो. कसं म्हणणार आपण?
I like drinking tea. आय लाईक टू ड्रिंक अ टी. आय लाईक टू ड्रिंक अ टी म्हणजे मला चहा प्यायला खूप आवडतो. ओके. मी सकाळपासून इथे खेळत आहे. कसं म्हणाल आपण? मी सकाळपासून इथे खेळत आहे. बोला बरं. मी सकाळपासून इथे खेळत आहे. आय हॅव बीन प्लेइंग हिअर सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन प्लेइंग हिअर सिन्स मॉर्निंग. यू कॅन से आय हॅव बीन प्लेइंग हिअर सिन्स मॉर्निंग. तुम्ही म्हणा बरं. आय हॅव बीन प्लेइंग हिअर सिन्स मॉर्निंग म्हणजे मी सकाळपासून इथे खेळत आहे. आय I हॅव बीन. I have been I have playing. Okay. हा I आय have been हॅव. playing here since the morning. बरोबर आहे. आय हॅव बीन प्लेइंग हिअर सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून मी हे खेळत आहे. आता नॉटचे वाक्य डू, डूज नॉट, डज नॉट, डिड नॉटचे वाक्य बनायचे. ओके. मला चहा प्यायला आवडत नाही. चला फास्ट मध्ये सांगायचं. मला I चहा प्यायला don't आवडत. like. हा आय डोंट लाईक टू ड्रिंक अ टी. मला चहा प्यायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू ड्रिंक अ टी. ओके. मी मी पुस्तक वाचत नाही. मी पुस्तक I वाचत नाही. don't read the book. आय डू नॉट रीड द बुक. ओके. आय डू नॉट रीड द बुक म्हणजे मी पुस्तक वाचत नाही. आय डू नॉट रीड द बुक. ओके. मी क्रिकेट खेळत नाही. I don't play cricket. हा आय डोंट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत नाही. मी शाळेत जात नाही. I don't go to. हा ओके. आय डोंट गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जात नाही. आय डोंट गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जात नाही. ओके. मी सकाळी लवकर उठत नाही. I don't wake up early in the morning. बरोबर आहे. आय डोंट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी लवकर उठत नाही. ओके. मी दूध पित नाही. I don't drink tea, आय milk. डोंट आय डोंट ड्रिंक अ मिल्क. आय डोंट ड्रिंक अ मिल्क म्हणजे मी दूध पित नाही. ओके. माझ्याजवळ पेन नाही. I don't have any pen. हां, आय डोंट हॅव पेन. माझ्याजवळ पेन नाही. आय डोंट हॅव पेन किंवा आय डोंट हॅव एनी पेन असं म्हणण्यापेक्षा आय डोंट हॅव पेन म्हणायचं. आय डोंट हॅव पेन म्हणजे माझ्याजवळ पेन नाही. ओके. माझ्याजवळ एक पुस्तक माझ्याजवळ पुस्तक पण नाहीये. I don't have a book. आय डोंट हॅव बुक. बरोबर आहे. आय डोंट हॅव बुक म्हणजे मला पुस्तक नाही. मला तो कलर आवडत नाही. I I don't like don't this like color. this color. बरोबर आहे. आय डोंट लाइक दॅट कलर. मला तो कलर आवडत नाही. मला लाल कलर आवडत नाही. I don't like red color. आय डोंट लाइक रेड कलर. बरोबर आहे. ओके. मला बाईक आवडत नाही. I don't like bike. आय डोंट लाइक बाईक. बरोबर आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही. I don't tell a lie. आय डोंट टेल अ लाय I किंवा आय don't डोंट. like tell a lie. हां, आय डोंट टेल टू टेल अ लाय असं म्हटलं तरी चालतं किंवा आय डोंट टेल अ लाय म्हणजे मी खोटं बोलू शकत नाही किंवा मी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत नाही. ओके. मी सध्या मी सध्या काहीच करत नाही. I do not work here. आय डू नॉट डू एनिथिंग असं म्हणायचं आपल्याला. आय डू नॉट डू एनिथिंग म्हणजे मी आता काहीच करत नाहीये. आय डू नॉट डू एनिथिंग म्हणजे मी काहीच करत नाही. मला टीव्ही पाहायला आवडत नाही. I don't like watch a TV. बरोबर आहे. आय डोंट लाइक वॉच टीव्ही. आय डोंट लाइक वॉच टीव्ही म्हणजे मला टीव्ही पाहायला आवडत नाही. ओके. मला एकही मित्र नाही. I don't have any friend. आय डोंट हॅव एनी फ्रेंड. बरोबर आहे. आय डोंट हॅव एनी फ्रेंड म्हणजे मला एकही मित्र नाहीये. आता प्रश्नार्थक वाक्य घ्यायचे डू डजनी वापरून. ओके. तुम्हाला चहा प्यायला आवडतो का? Do you like tea? बरोबर आहे. डू यू लाइक टू ड्रिंक अ टी? तुम्हाला चहा प्यायला आवडतो का? तुम्हाला शाळेत जायला आवडतं का? Do you like go to school? Do you like just go to the school? हां, डू यू लाइक टू गो टू स्कूल? तुम्हाला शाळेत जायला आवडतं का?
ओके. मीना गाणं गाते का? मीना गाणं गाते का? Meena sing a song. डज मीना सिंग अ सॉन्ग? काय म्हणणार आपण? डज मीना सिंग अ सॉन्ग? मीना गाणं गाते का? डज मीना सिंग अ सॉन्ग? ओके. राजेश जेवण करतो का? राजेश जेवण Rajesh does eat a food. डज राजेश इट अ फूड? डज राजेश इट अ फूड? डू डजचा वाक्य सुरुवातीला घ्यायचं आपल्याला. राजेश जेवण करतो का? डज राजेश इट अ फूड? ओके. मीना गाणं गाते का? डज मीना सिंग अ सॉन्ग? तो शाळेत जातो का? तो शाळेत जातो का? Does शेवटी का they आलं? go to He school? डज ही गो टू स्कूल? डज ही गो टू स्कूल म्हणजे तो शाळेत जातो का? तुम्हाला चित्र काढायला आवडते का? do you like Do you like to painting a drawing? हा. डू यू लाईक टू ड्रायव्हिंग अ पिक्चर? तुम्हाला चित्र काढायला आवडतात का? डू यू लाईक टू ड्रायव्हिंग अ पिक्चर? तुम्हाला चित्र काढायला आवडते का? ओके. तुम्हाला सफरचंद खायला आवडते का? Do do you you like like to to eat eat apple? apple? हा. डू यू लाईक टू इट इन अन ॲपल? डू यू लाईक टू इट अन ॲपल? तुम्हाला सफरचंद खायला आवडते का? तुम्हाला सकाळी लवकर उठायला आवडते का? Do you like to wake up early in the morning? बरोबर आहे. डू यू लाईक टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आवडते का? तुम्हाला अभ्यास करायला आवडतो का? Do you like to study? हा. डू यू लाईक टू स्टडी? तुम्हाला मॅथ सब्जेक्ट आवडतो का? Do you like to math subject? बरोबर आहे. डू यू लाईक टू मॅथ सब्जेक्ट? ओके. तुमचा भाऊ काय करतो? आता वाक्य चेंज आहे. What does your brother? व्हॉट डू यू डू युअर ब्रदर? काय म्हणत आपल्याला? व्हॉट डू यू डू युअर What do ब्रदर? you do? Your brother. हा. व्हॉट डू यू डू युअर ब्रदर म्हणजे तुमचा भाऊ काय करतो? ओके. तो सध्या कुठे आहे? वाक्यामध्ये चेंज आहे. आता कसं म्हणणार आपण? तो सध्या कुठे आहे? Where he have? वेअर ही इज. वेअर ही इज. तो सध्या कुठे आहे? वेअर ही इज. ओके. वेअर ही इज किंवा वेअर ही लिव्ह. वेअर ही लिव्ह तो सध्या कुठे राहतो? वेअर ही लिव्ह तो कुठे राहतो? किंवा वेअर ही इज तो सध्या कुठे आहे? वेअर ही इज नाऊ. वेअर ही इज नाऊ म्हणजे तो सध्या कुठे आहे? ओके. ठीक आहे. खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आपल्याला इथं बोलण्यासाठी